श्यामल कांबळे. मी आज तुमच्या समोर लोकमान्य टिळक यांविषयी 2 ओळी बोलणार आहे. ते शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. ते रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी त्यांचा बालपण गेला. ते लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत. लोकमान्य टिळकांना भारतीय शांततेचे जनक असे संबोधले होते. त्यांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे त्यांना 6 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांनी गीता 6 ग्रंथ लिहिला. त्यांनी देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी राज्यत्वाची भावना निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती पण साजरा करण्यास सुरुवात केली. बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. या महान देशभक्ताला माझे कोटी कोटी प्रणाम. जय